विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी संगणकाचं एक बेसिक लेक्चर तुमच्यासाठी घेतो आहे। याच्यामध्ये पूर्ण बेसिक कन्सेप्ट आपण क्लिअर करतोय, जे की सगळ्या परीक्षांना येतात असे एक 15 मुद्दे जवळपास मी एक 10 ते 15 मुद्दे इथे कव्हर करतो आहे। पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचे खूप सारे प्रश्न या ठिकाणी कव्हर होतील। हायकोर्ट भरतीला 10 गुणांसाठी हा संगणक विषय आहे, शिपाई पदासाठी आहे, क्लर्क पदासाठी आहे, इतर ग्रामसेवक तलाठी सगळ्या सरळ सेवांना 1 ते 2 प्रश्न संगणकावर येतात आणि कंबाईन मेन्सला सुद्धा संगणक आहे। त्यामुळे या सगळ्यांसाठी हे महत्त्वाचं आहे। पहिली गोष्ट, संगणक म्हणजे काय? संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे। काय आहे? एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे। ते इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे। आता त्यामध्ये आपण इनपुट करतो, नंतर त्याच्यावर प्रोसेस होते आणि ते आपल्याला आउटपुट स्वरूपात आपल्याला जे पाहिजे ते देतं। ओके, 3 गोष्टी याच्यामध्ये घडत असतात। दिलेल्या ज्या सूचना असतात ना, त्या सूचनांच्या नुसार माहितीवर प्रक्रिया करण्याचं काम हे करते। तुम्ही म्हटले की चल बाबा मला ही पेंटिंग बनवून दे, तुम्ही त्या पेंटिंगसाठी कलर टाकतायत, आकृती काढतायत, चित्र काढतायत, त्याच्यावर ते प्रोसेस करता आहे आणि फायनल तुम्हाला चित्र बनवून देता आहे। ओके, प्रक्रिया करण्याचं काम हे करतंय। स्वतः मात्र विचार करण्याची क्षमता याच्यामध्ये नसते। आता इथून पुढे मात्र AI मुळे ती येणार आहे संगणकामध्ये। हा एक फ्युचरचा मुद्दा लक्षात ठेवा। संगणक म्हटल्यावर तुम्हाला इथे लक्षात येतं की बाबा सप्लाय सिस्टीम सगळ्यात महत्त्वाची असते। लाईट शिवाय जमणार आहे का? नाही, सप्लाय होणार त्याला। नंतर मग स्पीकरद्वारे ते बाहेर काहीतरी टाकतंय, कीबोर्डद्वारे आपण त्याला सूचना देतो आहे। हे जे आहे ना सूचना, आपण कीबोर्डद्वारे त्याला सूचना देतो किंवा माऊसद्वारे त्याला सूचना देतो आहे। आणि मग त्या सूचनानुसार ती जी प्रोसेस करते ना, ती प्रोसेस करणारा हे CPU आहे। हा त्याचा मेंदू आहे, लक्षात घ्या। CPU हा त्याचा मेंदू आहे। UPS त्याला म्हणजे लाईट वगैरे गेली तर मग त्याला बंद पडू देत नाही आणि आपल्याला ती जी माहितीवर प्रक्रिया करून जे बाहेर टाकतंय का ते बाहेर ते स्पीकरच्या माध्यमातून, मॉनिटरच्या माध्यमातून बाहेर टाकतंय। तो काही म्हणजे इनपुट आउटपुट उपकरणं, त्यावर सातत्याने प्रश्न येतात, ते आपण पुढे या लेक्चरमध्ये बघणार आहोत। आता बघा, संगणकाची वैशिष्ट्ये काय असतात। पहिली गोष्ट, संगणकाकडे आहे स्पीड, वेग आहे। तुम्ही एखादं गणित ज्याला 5 मिनिटं लागतात ते संगणक तुमचं काही सेकंदामध्ये करून देणार आहे। वेग आहे। दुसरं, अचूकता आहे। आपल्याकडून चुका होऊ शकतात, संगणक चुकणार नाही। ॲक्युरसी आहे। प्रचंड साठवण क्षमता, स्टोरेज आहे त्याच्यामध्ये, खूप सारा डाटा तुम्ही साठवू शकतात। थकवा त्याला येत नाही, ते रात्रंदिवस काम करत राहू शकतं। माणूस थकू शकतो, सातत्य आहे, कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये आहे आणि वर्सटाईल आहे। ती वर्सटाईल म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपाची कामं तुम्ही त्याच्याकडून करू शकतात। म्हणजे अंकगणित आहे, त्याच्यामध्ये एक क्षमता आहे, भाषिक क्षमता आहे, त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन क्षमता आहे, वेगवेगळे कामं त्याला करता येतात, हे लक्षात ठेवा। पुढे, संगणकाच्या मर्यादा काय आहे, त्याचे लिमिटेशन्स काय आहे? पहिली गोष्ट, त्याला भावना नाहीये, त्याला इमोशन्स नाहीये, त्याला रडता येत नाही, त्याला तुमच्यावर प्रेमही करता येत नाही। ओके, दुसरं, स्वतः निर्णय ते नाही घेऊ शकत। तुम्ही जर चुकीचा इनपुट दिला, चुकीचा आउटपुट भेटणार रे बाबा। चुकीचा इनपुट दिला, चुकीचा आउटपुट भेटणार, म्हणजे गिगो इफेक्ट त्या ठिकाणी असतो। गार्बेज इन गार्बेज आउट। तुम्ही मध्ये जर कचरा टाकला तर बाहेर कचराच येईल, असा कार्यक्रम संगणकाचा असतो। त्याच्यामुळे संगणकाची या मर्यादा म्हणून आपल्याला बघता येतात। संगणकाचे मुख्य घटक कोणते? संगणक बनतो कशापासून? त्याच्याशिवाय त्याला संगणकच नाही म्हणता येत। 2 गोष्टी असतात, एक असतं हार्डवेअर आणि दुसरं असतं सॉफ्टवेअर। काय? हार्डवेअर म्हणजे जे बाहेरून आपल्याला दिसत आहेत ना संगणकाचे भाग, ते सगळे, आणि सॉफ्टवेअर म्हणजे जे मध्ये काम करतायत ना ते सगळे। मग हार्डवेअरमध्ये काय येतं बघा, आपल्याला बाहेरून CPU दिसतोय, आता मी चित्रामध्ये तुम्हाला दाखवला। या CPUचा फुल फॉर्म अनेक वेळा विचारला, तो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट। कीबोर्ड दिसतोय, आपण टक 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 करतोय, सूचना देतो आहे। त्याच्यानंतर आपल्याला ते उंदीर मामा दिसतोय, आपण त्याचं शेपूट धरून हलवतोय। त्याच्यानंतर मॉनिटर आहे, जो आपल्याला बाहेर काहीतरी टाकण्यासाठी दिसतोय। प्रिंटर आहे, आपला प्रिंट काढून देतोय। हार्ड डिस्क आहे, काहीतरी स्टोरेज करण्यासाठी आपण बाजूला ठेवलेली आहे, त्याला जोडलेले आहे वायरने वगैरे किंवा USB ने। हे सगळे काय? हार्डवेअर्स। यांना आम्ही टच करू शकतो, यांना आम्ही बघू शकतो, यांना आम्ही त्या ठिकाणी इकडे तिकडे हलवू सुद्धा शकतो। आता बघा हार्डवेअरचं थोडंसं अजून डिटेल बघा। हार्डवेअरमध्ये काय काय येतं? रेफर्स टू ऑब्जेक्ट्स दॅट यू कॅन ॲक्च्युअली टच। यू कॅन ॲक्च्युअली टच, तुम्ही प्रत्यक्ष त्याला टच करू शकता। द डिस्क ड्राईव्ह, डिस्प्ले स्क्रीन्स, कीबोर्ड, प्रिंटर, बोर्ड्स, क्लिप्स। म्हणजे बघा, हे स्पीकर हार्डवेअर आहे, हे सिस्टीम युनिट CPU हार्डवेअर आहे, तुमची स्क्रीन आहे, मॉनिटर आहे, हार्डवेअर आहे। मॉनिटर म्हणतोय ही स्क्रीन, बघा हे मॉनिटर हे पूर्ण, स्क्रीन फक्त एवढी। ओके, त्याच्यानंतर स्पीकर आहे, मायक्रोफोन आहे, हार्डवेअर आहे, माऊस हार्डवेअर आहे, कीबोर्ड हार्डवेअर आहे। हे सगळं याला तुम्ही टच करू शकतात, याला डोळ्यांनी बघू शकतात। हे सगळे हार्डवेअरची उदाहरणं आहेत, लक्षात ठेवा। सॉफ्टवेअर कशाला म्हणायचं? सॉफ्टवेअरमध्ये ना 2 गोष्टी असतात।
तुम्हाला मी सांगितलं सॉफ्टवेअर जे दिसत नाही ते प्रक्रिया करते, प्रोसेस करते. काय बघा बघा, एक असतं सिस्टीम सॉफ्टवेअर, आणि सिस्टीममध्ये मग ऑपरेटिंग सिस्टीम आणि डिवाइस ड्रायव्हर्स असे प्रकार असू शकतात सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये. दुसरं असतं ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. आपण याचा बघा सारखा वापर करत असतो. MS वर्ड असेल, MS एक्सेल असेल, ब्राउझर, क्रोम ब्राउझर सारखे घटक आहे, सर्चिंग ज्याच्यासाठी आपण त्याचा वापर करतोय, हे झाले ॲप्लिकेशन्स आणि हे सिस्टीम. ओके, 2 सॉफ्टवेअरचे प्रकार तुम्हाला माहीत असले पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला बॅचेस जॉईन करायचे आहे, आम्हाला हे सगळं पाहिजे. आता खुशखबर तुमच्यासाठी, आपण टेस्ट सिरीज सुद्धा डिक्लेअर केल्या आहे. हायकोर्ट भरतीचे विशेषतः चालकच्या, त्याच्यानंतर शिपाईच्या आणि क्लर्कची टेस्ट पेपर नोट्स आणि झालेले पेपर्स तुम्हाला वेगळे भेटतील. अभ्यास कट्टा ॲपवर तुम्ही घेऊ शकतात, कमी फीसमध्ये भेटतील ते एकदम. ते तुम्हाला घेता येईल किंवा इथे तुम्ही मेसेज करू शकता, तिथे लिंक भेटेल. ॲपवरूनच घ्यायचं आहे पण तुम्हाला त्या. ओके, मुंबई हायकोर्ट भरती चालकची स्पेशल बॅच आहे, शिपाईची बॅच आहे, क्लरिकलची बॅच आहे. तुम्ही कधी जा, जॉईन व्हा. लाईव्ह सेशन, रेकॉर्डेड सेशन, नोट्स सगळं काही तुम्हाला भेटणार आहे सेपरेट बॅचेसमध्ये. मुलाखतीची तयारी याच्यामध्ये आपण करून घेतोय. सगळ्यात महत्त्वाचं पुढे. आता CPU कशाला म्हणायचं? हा आहे CPU. ओके, CPU सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणतात. पहिली गोष्ट तर याच्यावर सारखा प्रश्न तुम्हाला येतो, एकदम सोपा. हा संगणकाचा मेंदू आहे. हा काढून टाकला संगणक काहीच करणार नाहीये. सगळ्या प्रोसेस इथेच घडतात. सगळ्या प्रोसेस हे खराब झालं की संगणक तुमचं काही, त्या मॉनिटरला काही अर्थ नाही. हा, CPU मध्ये ALU असतो, जो गणिती आणि तर्कशुद्ध क्रिया करतो आहे. त्याला अॅरिथमेटिकल अँड लॉजिकल युनिट असं म्हणतात. तोही फुल फॉर्म येऊ शकतो तुम्हाला. पुढे कंट्रोल युनिट असतो, CU म्हणतो आपण. सगळ्या भागांवर कंट्रोल ठेवता आहे. जसं आपलं ते आपल्या ग्रंथी असतात ना शरीरामध्ये, त्यामध्ये एक ग्रंथी अशी की जी सगळ्या शरीरावर कंट्रोल ठेवते, माहिती आहे तुम्हाला, कंट्रोलिंग. आणि त्याच्यानंतर रजिस्टर्स जे अतिजलद स्मृती असतात, मेमरीचं काम करतात. रजिस्टर्स, 3 गोष्टी आहे. रजिस्टर्सवर प्रश्न आला होता बरं. म्हणजे प्रत्येक गोष्ट महत्वाची. मेमरी, संगणकामधल्या मेमरी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत, स्मृती माहीत असल्या पाहिजेत. ते जे साठवतं ते माहीत असलं पाहिजे. बघा, त्याच्यामध्ये एक असते प्रायमरी मेमरी आणि दुसरी असते सेकंडरी मेमरी. आणि तुम्हाला सगळ्यात जास्त प्रश्न आहे ना इथे येतात, हे प्रायमरी मेमरीचं रॅम आणि रॉम यावर सारखे प्रश्न येतात. रॅम हे तात्पुरते असते, त्याला रॅन्डम ॲक्सेस मेमरी असं म्हटल्या जातं. ओके, आणि रॉम जे असतं त्याला रीड ओनली मेमरी, ही कायमस्वरूपी आहे. रॉम कायमस्वरूपी आहे, रॅम तात्पुरती आहे. लक्षात ठेवा. पुढे सेकंडरी मेमरी, हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह, CD, DVD, SSD. या सेकंडरी म्हणजे बाहेरून आपण त्याच्यामध्ये डाटा साठवून ठेवू शकतो. या इंटरनल स्वरूपाच्या आहेत असं आपल्याला म्हणता येईल. या आपल्याला थोडंसं बाहेर आपण मध्ये CPU मध्ये SSD वगैरे फिट करता येतो. तुम्हाला DVD, CD, SSD याची फुल फॉर्म सुद्धा विचारले गेले. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ज्यांना माहिती त्यांनी. बघा, रॅम अशी असू शकते, रॉम असे असते, प्रायमरी मेमरी आहे. सेकंडरी मेमरीमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे CD असेल, DVD असेल किंवा SSD तुम्हाला या ठिकाणी दिसते आहे. हार्ड डिस्क दिसते आहे. जास्त हे असते, त्याची साठवण्याची क्षमता जास्त असते. इनपुट डिव्हाइसेस आता माहिती असले पाहिजे, इनपुट आणि आउटपुट. तुम्ही ज्या सूचना देतायत ना, त्या देण्यासाठी जे लागतात ते लागतात इनपुट डिव्हाइसेस. कोणते आहेत इनपुट डिव्हाइसेस? बघा, कीबोर्ड आहे, आपण टाईप करतोय तेव्हा मध्ये दिसतंय. माऊस आहे, आपल्याला कर्सर हलवायचा आहे, त्या ठिकाणी जाऊन आपलं त्या ठिकाणी प्रोसेस होणार आहे. स्कॅनर आहे, स्कॅन करू शकतो आपण. इनपुट मध्ये घेतोय काही माहिती, समजा कागद आहे, त्याची माहिती संगणकामध्ये घ्यायची आहे, स्कॅनरमध्ये टाका, स्कॅन करणार, आतमध्ये चालली माहिती. टच पॅड आहे, फिरवा, टच होते, मध्ये सूचना देतोय. टच स्क्रीन सुद्धा तेच करते. पेन आहे समजा तुम्ही टच स्क्रीन करतायत. मायक्रोफोन, आवाज तुम्ही मध्ये देतायत. हा मायक्रोफोन लावलाय मी. ओके, आवाज मध्ये जाणार आहे सिस्टीममध्ये. त्यानंतर जॉयस्टिक, गेम वगैरे खेळायचं आहे, जॉयस्टिकने तुम्ही त्या ठिकाणी त्याचे कमांड्स देणार आहे. लाईट पेन आहे, लाईट पेन सरळ पेनच्या मार्फत मध्ये प्रोसेस होते आहे. वेब कॅम सुद्धा काय करतोय तुम्ही बघतायत, त्याच्यामध्ये तुम्ही दिसतायत. वेबकॅमच्या माध्यमातून डायरेक्ट तुम्ही तिथे तुमच्या कॅमेऱ्याद्वारे तुम्ही दिसतायत. आणि डिजिटल कॅमेरा सुद्धा, हे सगळे इनपुट डिव्हाइसेस आहेत. लक्षात ठेवा, सगळे उदाहरणं खरडून दिले बरं. याच्या बाहेर इनपुटवर प्रश्न येत नाही आणि येतात इनपुटवर प्रश्न. लक्षात ठेवा. तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अभ्यासकट्टा ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या नवीन असाल तर. आणि बॅचेस तुम्ही नक्की जॉईन करू शकतात. सगळ्या नोट्स, या सगळ्या PDF तुम्हाला तिथे मी देतोय. आता आउटपुट डिव्हाइसेसमध्ये काय येतं? मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर, प्रोजेक्टर, प्लॉटर. आउटपुटमध्ये बघा, हेडफोन, स्क्रीन प्रोजेक्टर, GPS लोकेशन,
साऊंड कार्ड, प्रिंटर, मॉनिटर आणि स्पीकर, प्लॉटर. आउटपुट म्हणजे काय? बाहेर माहिती देते. आपण इनपुटद्वारे त्याला कमांड्स दिल्या, ते आता बाहेर माहिती देते. बाहेर माहिती देण्यामध्ये बघा, हेडफोनद्वारे काय होणार आहे? आपला आवाज त्याचा बाहेर येतोय, तो आपण ऐकतोय. दुसरं प्रिंटरद्वारे तो प्रिंट आपल्याला देतोय. मॉनिटरद्वारे त्यांनी जी माहिती दाखवली ती आपल्याला दिसते स्क्रीनवर. त्याच्यानंतर स्पीकरद्वारे आपला आवाज ऐकायला येतोय. प्लॉटर सुद्धा प्रिंट सारखंच काम करत आहे. व्हिडिओ कार्ड आहे, तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचं काम ते करत आहे. जीपीएस लोकेशन तुम्हाला दिसतंय ना. साऊंड कार्ड सुद्धा तुम्हाला आवाज देतंय. या सगळ्या गोष्टी आउटपुट डिव्हाइसमध्ये येतात, लक्षात ठेवायच्या आहे. पुढे संगणकाच्या पिढ्या. तुम्हाला वारंवार सगळ्यात महत्त्वाचा घटक आणखी एक जर कोणता असेल तर तो संगणकांच्या पिढ्या आहे. पाठच करायच्या. 5 पिढ्यामध्ये 5 वैशिष्ट्ये पाठच असले पाहिजे. एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतोय. पहिली पिढी व्हॅक्यूम ट्यूबची होती. मोठे मोठे कम्प्युटर्स होते, गरम व्हायचे, खूप मोठी त्याला पॉवर लागायची, जागा खूप मोठी लागायची. दुसरीमध्ये आलं ट्रान्झिस्टर आणि तिसरीने केली क्रांती. इंटिग्रेटेड सर्किट्स आले तिसऱ्या पिढीमध्ये. काय? इंटिग्रेटेड सर्किट्स आले. चौथी पिढी होती मायक्रो प्रोसेसरची आणि पाचवी पिढी म्हणजे सध्याची पिढी. आणि इथून पुढे जे असणार आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता यांचा कालावधी तुम्हाला विचारला बघा. एकदम सुरुवातीला असे मोठे मोठे संगणक असायचे. 1940 ते 56 फर्स्ट जनरेशन व्हॅक्यूम ट्यूब याच्यामध्ये होती. नंतर सेकंड जनरेशन 56 ते 64 मध्ये आली. हे कालावधी सुद्धा मुद्दाम सांगतोय. याच्यामध्ये काय आलं माहिती का? याच्यामध्ये आला ट्रान्झिस्टर. तिसरी पिढी 64 ते 71. इथे आली इंटिग्रेटेड सर्किट. बघा आकार आणखी लहान होतोय. आयसी आली या ठिकाणी. चौथी पिढी 1971 ते आतापर्यंत चौथी पिढी चालू होती म्हणा. आता होती म्हणू आपण. आता 25 म्हणजे AI मध्ये गेले तुम्ही 5व्या पिढीमध्ये. मी तर म्हणतो 24-25लाच त्या ठिकाणी ते म्हणणार आहे की 5वी पिढी आता सुरू झाली म्हणून. आणि इथे 5th जनरेशन प्रेझेंट आणि बियॉन्ड जिथे AI आलंय. आता तुम्ही डायरेक्ट बोलणार, तुम्ही काही दिवसांनी नजरेच्या हालचालीवर सुद्धा चालेल. आणि एखाद्या वेळेस असंही होईल आपल्या डोक्यात चिप बसवतील ना, आपण जो विचार केला ते संगणक करायला सुरुवात करेल. असंही होऊ शकतं, सांगता येत नाही. जग खूप पुढे चाललंय. 5 पिढ्या पाठ पाहिजे, तोंड पाठ पाहिजे. ऑपरेटिंग सिस्टीम काय? कोणकोणते ऑपरेटिंग सिस्टीमची उदाहरणं तुम्हाला विचारले जातात. ऑपरेटिंग सिस्टीममध्ये तुम्हाला विंडोज, युजर आणि हार्डवेअर मधला दुवा आहे ऑपरेटिंग सिस्टीम. हे लक्षात ठेवा पहिली गोष्ट. या ठिकाणी तुम्हाला विंडोज, मॅक ओएस, लिनक्स, क्रोम ओएस, अँड्रॉइड. बघा अँड्रॉइड आपल्याला माहित असते, बरोबर आहे. अँड्रॉइड माहित असते, iOS माहित असते. आपण हे आयफोन वापरतो आणि अँड्रॉइड सगळ्यांच्या फोनमध्ये अँड्रॉइड सिस्टीम या दोन तर आपल्याला परफेक्ट माहित असतात. युनिक्स आहे, BSD आहे. या सगळ्या विंडोज, लिनक्स, अँड्रॉइड, मॅक ओएस या सगळ्या काय आहे ऑपरेटिंग सिस्टीम. गोंधळ घालायचा नाही. काय? ऑपरेटिंग सिस्टीममध्ये गोंधळ घालायचा नाही. MS ऑफिस बेसिक्स काय आहे बघा. आता याच्यामध्ये ना 3 गोष्टी परफेक्ट. तुम्हाला काय विचारलं होतं माहिती का? एक्सटेन्शन्स विचारलं होतं. म्हणजे MS वर्ड काय काम करतं? डॉक्युमेंट तयार करतं. आणि त्याचं एक्सटेन्शन काय असतं? डॉक असतं किंवा डॉक्स असतं. लक्षात ठेवा MS वर्डचं. एक्सेल कॅल्क्युलेशनचं काम करतं. .XLS किंवा XLS बघा. MS पॉवर पॉईंट काय करतं? प्रेझेंटेशन करते. .PPT किंवा PPTX बघा. पॉवर पॉईंटचं काम या ठिकाणी हे आहे. पुढे फाईल अँड फोल्डर. फाईल करते आहे माहितीचा संग्रह. फोल्डर असतं फाईल साठवण्याचं ठिकाण. तुमच्या फाईल्स फोल्डरमध्ये साठवतात तुम्ही एका फोल्डरमध्ये. आणि पीडीएफचा फुल फॉर्म तुम्हाला विचारला गेला. याच्या आधी विचारला होता फुल फॉर्म. पीडीएफ माहीत पाहिजे. पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. पीडीएफचा फुल फॉर्म पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढे मी जातोय. इंटरनेट, संगणकाचं जागतिक जाळं, त्याला आपण इंटरनेट म्हणतोय. ईमेल, वेबसाईट हे इंटरनेटचे या ठिकाणी सर्व्हिस देणारे घटक आहेत. ऑनलाईन फॉर्म, क्लाउड स्टोरेज इंटरनेटचे भाग आहेत ते. बघा इंटरनेट मग केबल जोडलं जाऊ शकतं. आणि मॉडेम हे महत्त्वाचं. इंटरनेट जोडण्यासाठी मॉडेम, केबल, DSL मॉडेम महत्त्वाचं असतं. स्क्विक बॉक्स असेल, लॅपटॉप असेल, NAS असेल, कम्प्युटर असेल, या सगळ्यांना जोडण्याचं काम राउटर करत असतं. काय करतं? राउटर करत असतं. ईमेल. आता ईमेल म्हणजे काय? ईमेलचा फुल फॉर्म इलेक्ट्रॉनिक मेल आहे. याच्यामध्ये 2 ऑप्शन असतो. ज्याला पाठवायचा येतो CC असतो, त्याला काही जोडायचा येतो BCC हा एक ऑप्शन असतो. अटॅचमेंट आपण याच्यामध्ये जोडू शकतो. ओके, महत्वाचं आहे इंटरनेट, ईमेल आणि स्टोरेज युनिट्स हा एक आवडता घटक आहे. कोणतीही एक्झाम असू द्या तुम्हाला यावर प्रश्न विचारले जातात. याच्यावर सातत्याने प्रश्न आहे. तुम्हाला पहिली गोष्ट तर बीट आणि बाईट मधला फरक आधी समजून घ्या. मुद्दाम सांगतोय, हे थोडंसं डिटेल सांगतोय.
बीट म्हणजे काय? द ॲटॉम ऑफ डाटा, द स्मॉलेस्ट फंडामेंटल युनिट ऑफ डाटा इन अ कम्प्युटर. कम्प्युटरमधलं सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट कोणतं आहे डाटाचं? तर ते ना बीट आहे, बीट. म्हणजे बीट म्हणजे 1 आणि 0 बस, याच्या पुढे काहीच नाही बीटमध्ये. 1 आणि 0 पुढे काहीच नाही. बाईट आहे ना, द बिल्डिंग ब्लॉक. बाईट 8 बीटचा मिळून 1 बाईट बनतो, हे लक्षात ठेवा. बघा हे येतं तुम्हाला. 8 बीट, किती बाईट पासून, किती बीट पासून 1 बाईट बनतो आहे? 8 बीट्स पासून 1 बाईट बनतोय. आता बीट म्हणजे या अक्षर आहे समजा, याच्यामध्ये 1 बाईट आहे. अक्षरामध्ये 1 बाईट आहे. बीट फक्त 0 आणि 1चा आहे. एखादा अक्षर यच वापरलं 1 बाईट आहे. बघा 8 बीट पासून ये बनतोय, लक्षात ठेवा. 8 बीट पासून. आता किलोबाईट, 1 किलोबाईट जो आहे तो 1024 बाईटचा बनतो. आता केबी मध्ये आपल्याला माहिती आहे, एकदम लहानसं टेक्स्ट तुम्हाला हे करायचं आहे. केबी मध्ये आपण त्या ठिकाणी सिंपल टेक्स्ट डॉक्युमेंट केबी मध्ये येऊ शकतं. पुढे मेगाबाईट, एमबी, किती? 1024 केबीचा 1 एमबी बनतो. आता एमबी म्हणजे आपल्या फोनमधला फोटो असतो ना, 2-4 एमबीचा असतो. एखादा लहानसा व्हिडिओ असतो 10-15 एमबीचा, एकदम लहान क्लिप. त्यानंतर जीबी, 1024 एमबी पासून 1 जीबी बनतो. HD मूव्ही एखादा असेल 2-4 जीबीचा असतो, मोठा म्हणजे चांगला हाय क्वालिटीचा, आपल्या मोबाईलमधला बरं का. टेराबाईट, टीबी, 1024 टीबी जो आहे, 1024 जीबीचा 1 टीबी बनतो आहे. हा 1 टीबी कॅन होल्ड रफली 500 आवरचा एखादा व्हिडिओ आहे HD, तो 1 टीबी मध्ये बसतो. कळतंय तुम्हाला? काय? सगळ्यात आधी बीट, नंतर बाईट, नंतर मग किलोबाईट, ते 3, आणि मग किलोबाईट पासून एमबी पासून जीबी, आणि जीबी पासून टीबी. एवढंच लक्ष ठेवा. टीबी पर्यंत तरी किमान माहीत असलं पाहिजे तुम्हाला. पुढे जातोय मी. कम्प्युटर सिक्युरिटी. बघा, संगणक सुरक्षा जी आहे यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. यामध्ये असतो व्हायरस. एक व्हायरस आला होता आय लव्ह यू नावाचा. याचा तुमच्या याच्यामध्ये क्लिक केले की कार्यक्रम झाला संगणकाचा. व्हायरसेसमध्ये ट्रोजन हॉर्स तुम्हाला माहित असलं पाहिजे, वर्म्स माहित असावे, रॅम्समेअर माहित असावे, जसं वान्ना क्राय नावाचा व्हायरस आला होता. आणि याला प्रोटेक्ट करण्यासाठी, व्हायरसपासून वाचण्यासाठी अँटीव्हायरस असतात. काय करतात? ते प्रिव्हेंट करतात, प्रतिबंध करतात व्हायरसला. डिटेक्ट करतात असेल तर त्याला रिमूव्ह करतात, काढून टाकतात. ओके. आणि मग यामध्ये नॉर्टन 360, मॅकॅफी, क्विकहिल हे काही गाजलेले व्हायरस अँटीव्हायरसेस आहेत. आणखी एक सुरक्षेसाठी असतो पासवर्ड. पासवर्ड हे म्हणजे एकदम सेफ्टी पासवर्ड कोणता माहिती का? कमीत कमी 12 अंकाचा पासवर्ड सेफ्टी. त्याच्यामध्ये मग तुमचं नंबर्स, लेटर्स, ते स्मॉल केस, अप्पर केस अशा पद्धतीने असावेत. त्याच्यामध्ये इतर चिन्हांचा वापर असावा, तेव्हा तो स्ट्रॉंग पासवर्ड मानला जातो. पुढे फायरवॉल जे आहे ना, अ नेटवर्क सिक्युरिटी सिस्टीम दॅट मॉनिटर्स अँड कंट्रोल्स इनकमिंग अँड आउटगोईंग नेटवर्क ट्रॅफिक म्हटलेलं आहे. फायरवॉल सिस्टीम जी आहे तुमच्या इनकमिंग आणि आउटकमिंगवर कंट्रोल करणारी फायरवॉल सिस्टीम असते, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, अभ्यासकर्ता ॲप्लिकेशन आहे. तुम्हाला तलाठीची बॅच चालू आहे 2026 साठी. पोलीस भरतीची बॅच चालू आहे. मुंबई हायकोर्टची शिपाई, चालक आणि क्लर्कच्या स्पेशल बॅचेस त्या ठिकाणी आणले आहे. वनरक्षक, ग्रामसेवकच्या बॅचेस चालू आहे. मला वाटतं एका लेक्चरमध्ये बरंच कव्हर केलं आहे आपण. अजून याच्यावरचे टेस्ट पेपर्स मी घेतोय, तुम्हाला त्या सगळ्या PDF मी देतो आहे तुमच्या बॅचमध्ये. चला, तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल नक्की तुम्ही लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.